नमस्कार. लालबागची सिद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. गणेशोत्सव आणि ढोल ताशा पथक यांचं एक वेगळंच नातं आहे. कारण बाप्पाच्या आगमनाला असेल किंवा विसर्जनात असेल, ढोल आवर्जून वाजवला जातो. अगदी डीजेच्या दुनियेत ढोल ताशा पथकाचा आवाज कानावर पडला ना, की मनाला एक वेगळं सुख जाणवतं. पण ज्या ढोल ताशा पथकात जे वादक असतात त्यांचा प्रवास आपल्याला माहीत नसतो आणि म्हणूनच मला हा प्रवास जाणून घ्यायचा होता. त्याच निमित्ताने आज मी नादरशाही ढोल ताशा पथक हे मुंबईचं सुप्रसिद्ध पथक आहे. तर त्यांचे पथक प्रमुख स्वप्नील गोराटे दादा यांना भेटायला आले. तर आज आपण या ढोल ताशा पथकाचा प्रवास नक्की कसा असतो हे जाणून घेऊया. दादा खूप खूप स्वागत आहे नमस्कार. तुमचं लालबागची सिद्धी चॅनलमध्ये. मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की नादरशाही ढोल ताशा पथक आज इतकी वर्ष झाली आहेत, कसा प्रवास होता, सुरुवात कशी झाली? नाथशाही पथकाला आता 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे 11व्या वर्षात आम्ही पदार्पण केले आहे आणि ही 11 वर्ष खूप खडतर असा प्रवास होता. म्हणजे आम्ही मोजकी 30 मुलांपासून सुरुवात केलेली. या पथकाची 2015 मध्ये स्थापना झाली. तर मग या पथकामध्ये 30 मुलं होती. नंतर हळूहळू आतापर्यंत आमच्याकडे 150च्या आसपास मुलं झालेले आहेत. तर हा प्रवास करताना 2015 ते 2011 मध्ये आम्ही खूप साऱ्या सोशल वर्क असू दे किंवा कुठलीही मोठी वादनं असू दे, पूर्ण आम्ही कधी कुणाला नाही हा शब्द कधी दिला नाहीये. आणि नाथशाहीमध्ये मुलं आहेत पण मुली पण तेवढ्या आहेत. तर आम्हाला तेवढं चांगलं वाटतं की मुली पण त्याच जोमाने, मुलांच्या जोमानेच त्याच वादनामध्ये, तोच उत्साहामध्ये वादन करतात. आणि क्वचितच अशी मुंबईत पथकात त्यांच्यात जास्त मुली आहेत. तर नाथशाही 11 वर्ष काय पुढे अजूनही चालणार आहे. पण आतापर्यंत नाथशाहीमध्ये ज्या गोष्टी कधीच आम्ही इग्नोर नाही केल्या, म्हणजे वादन असू दे किंवा कुठल्याही गोष्टी असू दे, तर सगळे एकत्र येऊनच सगळ्या गोष्टी केल्या जातात. नादरशाही हेच नाव का ठेवावं असं वाटतं? ॲक्च्युली पथकाचं आधी एक नाव होतं, शाही ढोल जनरेशन म्हणून. तर खूप काही, जसं बघितलं असणार की खूप सारे पथक फुटतात किंवा काही गोष्टी होतात, त्यामुळे या पथकातून मुलं निघून गेलेली. तर ते कारण होतं वेगळंच, पण खूप सारी गोष्टी झाल्या. तर मग शाही ढोल जनरेशनमध्ये जे होते त्यांनी पथक सोडलं. मग आम्ही बोललो की असं पथक बंद करता येत नाही. म्हणून नंतरला या सगळ्या मित्र, म्हणजे आम्ही जे होतो कमिटीवाले किंवा काही वादक होते, त्यांनी बसून एक नाव सजेस्ट केलं, नाथशाही. मग तेव्हापासून नाथशाही हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. आतापर्यंत कोणकोणत्या गणपती मंडळांसाठी तुम्ही ढोल-ताशा वादन केलेलं आहे? आणि आता ह्यापुढे ह्या वर्षी नादरशाहीकडून कोणकोणत्या गणेशोत्सवात किंवा कोणकोणत्या गणेश उत्सवाच्या आगमनात आम्हाला तुमचं पथक बघायला मिळणार आहे? जर आपण असं बोलायला गेलो ना, नाथशाहीने गणेश उत्सवात जास्त जोर दिलाय. तसं बोलायला गेलं तर गणेश उत्सव, नवरात्र उत्सव असे आपण वाजवतो. पण पहिला नवीन पथक असलं की लगेच मोठी वादनं घेता येत नाही. आम्ही तेव्हा छोट्या घरगुती गणपतीपासून सुरुवात केलेली. म्हणजे घरगुती गणपती तेव्हा आपण मानधन पण कमी घ्यायचो, कारण आपल्याकडे मुलं कमी होती, आपण वाद्य कमी लावायचो. पण जसं कालांतराने वर्ष पुढे गेले, मुलांचे ॲडमिशन झाले आणि आपण मग मोठमोठे गणपती असेल, जसा परेलचा राजा असेल, GSBचा गणपती असेल, ताडदेवचा राजा असेल, आपण या गणपतीला वादन केलं. आणि यापुढे आपली, म्हणजे जसे ढोल ताशा पथकामध्ये लालबागच्या राजाला वाजवायची सगळ्यांची इच्छा असते, तशी आमची पण होती. पण त्या गणपतीला वाजवू शकत नाही, कारण ढोल ताशा पथक तिथे वाजवत नाही. पण एक इच्छा राहील ती त्या गणपतीला वाजवायची. पुढे जाऊन कधी त्यांनी इच्छा व्यक्त केली की ढोल ताशा पथक आगमन त्यांचं होत नाही, तर विसर्जनमध्ये तरी आपण काहीतरी प्रयत्न करू. पण यावर्षी परत एकदा आपण ताडदेवचा राजा वाजवणार आहोत, त्यांचं आगमन आपल्याकडे असेल, ते ताडदेवमध्ये असेल. पण आम्ही GSBला पण ट्राय करतो. पण बघू यावर्षी आपण कसं प्रयत्न होत आहेत. तर राजा प्रत्येकाचंच ऐकतो, सगळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो. तर कदाचित आपल्या इंटरव्ह्यूच्या हां, माध्यमातून नक्की. राजा तुमचं ऐकू आणि आम्हाला नादरशाही लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळू दे. हीच मी इच्छा व्यक्त करेन. पुढचा प्रश्न असा आहे की अडीच तास किंवा 3-3 तास उभं राहून ढोल ताशा वाजवणं ही गोष्ट सोपी नाहीये. लोक सहज त्याच्यावर थिरकतात, सहज ताल धरतात. पण ह्या वादकाचा जो एक प्रवास असतो ना, त्या ढोल ताशाबरोबर तो खूप खडतर असतो, कठीण असतो. हो. असा काही किस्सा आहे का? आणि वादकाचा आणि ढोल ताशाचा काय, म्हणजे नक्की काय नातं आहे? त्याबद्दल काय सांगा? पहिले तर आपण मिरवणुका वाजवतो, ज्या 4 तास असतील, 6 तास असतील, म्हणजे नाथशाहीला प्रेरणा ही पुण्यातून भेटलेली आहे.
नाथशाही जेव्हा पुण्यात वाजवत होतं तेव्हा एक मिरवणूक होती, भाऊ रंगारी गणपती आहे त्याची मिरवणूक रात्री 11ला चालू झाली आणि ती सकाळी 7 पर्यंत चालू होती. तेव्हा नाथशाहीतल्या मुलांनी 4-4, 5-5, 6-6 तास ढोल बांधून ताशे बांधून वादन केले. ते पण आम्ही आमचं एक मित्रपथक आहे ब्रह्मचैतन्य म्हणून पुण्यामध्ये, त्यांच्यासाठी आपण वादन करत होतो. पण नाथशाहीची सगळी मुलं होती. मग त्यामुळे नाथशाहीतल्या मुलांना समजलंय की 6 तास आणि 7 तास मिरवणुका कशा खेचायच्या आणि त्याच्यामध्ये मुली पण होत्या. असं नाही की फक्त मुलं होती. तर मुलींना पण तो अनुभव आम्ही मुंबईत तर तेवढ्या मोठ्या मिरवणुका नसतात, 4 तास हार्डली. पण मुंबईत पण आमची मुलं न ढोल सोडता 4-4 तास वाजवतात आणि मुली सुद्धा 4-4 तास वाजवतात. तर त्यांची एनर्जी ती त्यांच्याकडे असते. जर आपला बाजूचा वादक त्या एनर्जीने वाजवणार तर तो वादक पण त्या एनर्जीने वाजवणार. आणि जसं मग मिरवणुका 2.5 तास किंवा 3 तास खेचण्याचं आहे तर मग ते मुलांवर आहे. एखादा नवीन मुलगा लगेच 2 तास नाही खेचत, पण जो मुलगा 4-5 वर्ष वाजवतो तो एका दमात ती 4 तासाची मिरवणूक वाजवू शकतो. असा एखादा किस्सा आहे की जो तुम्हाला लक्षात राहिला या 11 वर्षाच्या प्रवासात ढोल ताशा वादनाच्या दरम्यानचा? तो एकच आहे की आम्ही पुण्यात जो वादन केलेलं ती 8 तासाची मिरवणूक होती. त्यानंतर आम्ही एक बोरिवली कांदिवलीमध्ये एक वादन केलं होतं. तेव्हा मुलं कट टू कट होती आणि आम्ही 40 एक ढोल लावलेले. तर मी मुलांना रिक्वेस्ट केली होती की आपल्याला ही 4 तास मिरवणूक काढायची आहे. तर कोणीही ढोल सोडायचा नाही आणि त्या मिरवणुकीला 4 तास सगळ्यांनी ते 40 ढोल लावून वादन केलं होतं. तर दादा मला अजून एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे आजकाल पालक असतात, अनेक मुलांना ढोल ताशा पथकात यायचं असतं, पण बाहेरून ज्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात जसं की काही असतील की मुलं मुली एकत्र असतात किंवा काही अल्कोहोल इंटेक होतो, अशा बऱ्याच चुकीच्या गोष्टी बाहेर पसरल्या जातात. एक पथक प्रमुख म्हणून तुम्ही काय विश्वास द्याल की ह्या ढोल ताशा पथकात जेव्हा मुलं येतात तुमचं किती लक्ष असतो प्रत्येकाकडे? आता सांगायला गेले तर मुलं मुली एकत्र येणारच, कारण हा फक्त मुलांचा पथक नाही ना, मुलींचा. आणि गोष्टी झाल्या की एकत्र येऊनच वादन करायचं आहे. तर मी असं नाही करू शकत की मुलं वेगळी वाजवा, मुली वेगळी वाजवा. आणि इकडे सराव असू दे, मेंटेनन्स असू दे, सगळे एकत्र येतात. आता पुढे त्यांचं काही असेल, म्हणजे आमच्या पथकात झालेत, लग्न झालेत, की ओळख झाली, मित्रमैत्रिणी झाली आणि 8-8 वर्ष एकत्र राहून त्यांनी लग्न केलेत. त्या गोष्टी नाही चांगल्या आहेत. म्हणजे जे व्यवस्थित होतं त्याबद्दल मी नाही म्हणत आहे, पण तिथे तुमचा किती लक्ष असतो की असं काही आम्ही चुकीची गोष्ट पथकात बघा, घडू असं नये? तर लक्ष सगळीकडे असतं. माझं लक्ष ॲज अ पथक प्रमुख म्हणून मी सगळ्यांकडे लक्ष ठेवतो. बरोबर. आणि मला काही चुकीच्या गोष्टी आढळल्या तर आम्ही त्या मुलांना काढून टाकतो. आणि ह्या गोष्टी झाल्या आहेत पथकात, की आम्ही नाही बोलतो बाबा तू, त्यांच्यामुळे जर पथकाचं नाव खराब होणार तर मग आम्ही त्या मुलांना पथकात ठेवत नाहीये. अशी ही गोष्ट आहे. आणि जसं तुम्ही बोलतायत व्यसनाचं, तर हे सगळ्या मुलांना व्यसन असतं कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं. पण आपल्या पथकात म्हणजे इतरही पथकात मुलं हे व्यसन ठेवून येतात पथकामध्ये बाजूला ठेवून, व्यसन करून येत नाही. आणि हे त्यांना चांगली गोष्ट माहिती आहे की ते व्यसन जर करून आले तर त्यांना पथकातून काढून टाकलं जाईल. आणि जर त्यांनी कुठल्या पथकात ॲडमिशन घेतलं तर जसं पथक प्रमुख एकमेकांना ओळखतात तर तो सांगणारच त्याला जाऊन की बाबा हा मुलगा माझ्याकडे मला का काढलं किंवा या मुलीने काय केलं, मग तो पण त्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकतो. बरोबर. जर कोणत्या गणेशोत्सव मंडळाला तुमच्याकडे यायचं असेल आणि कोणाला जर या नादशाहीमध्ये जर सहभागी व्हायचं असेल ढोल-ताशा वादनासाठी, तर तुमच्याशी संपर्क कसा करायचा? पहिले तर आमच्याकडे काही ऑप्शन नव्हतं. पहिला आम्ही बॅनर लावायचो की ॲडमिशन घ्या किंवा काही असेल की आमच्याकडे वादन घ्यायला या. आता कसं झालंय की आपलं पथक 11 वर्ष जुनं झालंय तर लोकांना नाथशाहीबद्दल खूप गोष्टी माहिती आहेत. तर ते मंडळापर्यंत आपोआप जातात. आणि मुलं असतात आपली, मुलं कुठलीही वादन घेऊन येतात. त्यांच्यात आपली मुलं सांताक्रूज, पनवेल खूप साऱ्या ठिकाणून येतात लांबून. तर तिकडे त्यांच्या मंडळात ओळख असते की दादा माझ्या मंडळात, असं ओळखीवरच मोस्टली वादन येतात. जर कोणाला इच्छा असेल तर आपल्या इंस्टाग्रामवर नाथशाही ऑफिशियल पेज आहे, तिथे फॉलो करू शकतात. आणि आपण गेले 4-5 वर्ष डिजिटल ॲडमिशन करतो. जसे आपले एक फॉर्म आहे गुगल फॉर्म, ते भरून कोणी ॲडमिशन घेऊ शकतं. अशी वयाची लिमिट नाही. आमच्याकडे आता 7 वर्षाची एक लहान मुलगी आहे आणि 60 वर्षाच्या काकी पण आहेत. आणि गेल्या वर्षी पण एक काकी होतं, त्यांनी इच्छा पूर्ण केली वादन करून, त्यांनी पथक सोडलं ते असेल. पण कोणी ॲडमिशन घेऊ शकतो, वयाची आपल्याकडे मर्यादा नाही आणि आपण कुठल्याही मुलाकडून चार्जेस करत नाहीये. बरोबर. मी मगाशी ऐकलं तुमच्याकडून की नादशाही पथक आहे ते बरीच सामाजिक कार्य सुद्धा करतं.
ह्याबद्दलही सांगा आणि मला सांगा की बऱ्याच ठिकाणी पथकात सहभागी व्हायचं म्हणजे पैसे आकारले जातात. तर अशा प्रकारचा कुठला पैशाचा व्यवहार होतो की नाही होत? नक्की हा काय गैरसमज आहे की काय आहे? आपण कसं आहे, नाथशाही पहिल्या वर्षीपासून एक उपक्रम राबवत आलाय, एक वाटा चिऊचा. त्याच्यामध्ये आपण केम असेल किंवा त्यांचं पेशंट असतील, हम्म, त्यांच्यावर आपण दिवाळी साजरी करतो. हम्म, तर त्यांना आपण फराळ वाटतो. मुलं एकत्रित ठेवण्यासाठी आपण क्रिकेटच्या स्पर्धा पथकामध्येच ऑर्गनाईज करतो. मग त्याच्यामुळे सगळं मुलं मुली एकत्र खेळतात. तर राहिला आपला पैशाचा विषय, जो पथकात येतो किंवा खर्च होतो. तर आपली नाथशाही रजिस्टर आहे, त्याच्यात 10 जण मेंबर आहेत, सदस्य आहेत. तर जसं नवरात्र उत्सव संपलं आणि गणेश उत्सव संपला की एक व्यवहार सांगितला जातो की आपण एवढं खर्च केलाय आणि आपल्याकडे एवढे पैसे राहिले. मग त्याचं पुढे जे 10 कमिटी मेंबर आहेत ते डिसिजन घेतात की काय करायचं आहे, सेव्हिंग करायची आहे किंवा वस्तू घ्यायच्या आहेत, ते त्यांच्यावर असतं. आणि कधीही कुठल्या वाक्याने जर आमच्याकडे हिशोब मागितला तो आमच्याकडे रेडी असतो. मग ते आम्ही, जसं तुम्हाला मगाशी मी असं बोलण्यास सांगितलं असेल की आम्ही कोणी पैशासाठी पथकात येत नाही. म्हणजे आम्ही पथक चालवतो या नाथशाहीसाठी चालवतो, पैशासाठी चालवत नाही. बरोबर. आता खूप असे एकदम जोशमध्ये येऊन मला आता वादन करायचंय किंवा मला आता पथकात यायचंय असं बरेच जण असतात. पण एक रियालिटी चेक घेणं गरजेचं आहे की आज तुम्हाला पथकात यायचंय तर हे गुण तुमच्या अंगात असायलाच हवे. तर एक वादक म्हणून तुम्ही काय गाईड कराल की जर हे गुण असतील बाबा तुझ्यात तर तू बिंदास ये. कारण हा एक लॉंग टर्म प्रोसेस आहे. असं नाही की आज तो प्रॅक्टिससाठी आला, उद्या खरोखर पण वाजवायचा आहे. त्या हो. कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही वातावरणात त्याला तो परफॉर्मन्स जमला पाहिजे. तर त्यांना काय गाईड कराल की ज्यांना नवीन नवीन पथकामध्ये येण्याची इच्छा खूप आहे, पण ते सगळे गुण आपल्यात आहेत का किंवा ती तयारी आपल्यात आहे का पथकात येण्याची? बघा कसं असतं, मी स्वतः इंजिनियर आहे. हम्म, कॉलेज असल्यापासून मी पथकात आहे आणि वादन करतोय. तर मी कधी चुकीने असेल तर वादन मिस झालं असेल, पण मी मुद्दामून कधीच वादन असे मिस नाही केले. आणि तुम्ही बोललात ज्या गुणाबद्दल, तर सगळ्यांमध्ये गुण नसतात. आपण येणारा वादक हा सुरुवातीपासून शिकवतो. हम्म, म्हणजे जे ताल असतात ते सुरुवातीपासून. मग त्याची आवड आहे, पुढे त्याला ढोल वाजवायचा आहे, ताशा वाजवायचा आहे, ध्वजवर जायचं आहे, झांज, ही त्याची आवड आहे. त्याचे गुण नंतर दिसणार हम्म, जेव्हा तो सराव करणार. सरावामध्ये त्याला समजणार की बाबा ढोल चांगला वाजतो, मला ढोल आवडेल. त्यांची आवड नंतर निर्माण होईल. हा, त्यांचे गुण तेव्हा हम्म, की ढोल वाजवायचा, ताशा वाजवायचा, ध्वज, त्यांची आवड नंतर. पण आपण पारंपरिक पद्धतीने त्यांना ते आवर्तन शिकवले गेले पाहिजे, सर्व पथकाकडूनच. पण ते आवर्तन शिकवले गेले पाहिजे. त्याच्यानंतर मग ते पुढचे ताल असतील ते. आणि कोणीही जर पथकात येते तर त्यांनी रिझन घेऊन येऊ नये हम्म, की पथकात आले, 2 दिवस प्रॅक्टिस केली, अरे मला जमणार नाही रे, कॉलेज आहे. तर स्वतःची मनाची तयारी आधीच ठेवायची की मी एखाद्या पथकात चाललोय, तर मला या सर्व गोष्टी शिकल्याशिवाय पर्याय नाही आहे. तर रिझन घेऊन येऊ नका. कुठल्याही पथकात जा, महाराष्ट्रातील, मुंबईतील कुठल्याही पथकात जा, पण त्या पथकासाठी जा, हम्म, स्वतःसाठी जाऊ नका. कारण ते पथक तुम्ही मोठं करणार आहे. हम्म, आणि हे वादकामुळेच पथक मोठे होतात. हम्म. पथक प्रमुख मोठे नाही करत, कारण पथक प्रमुख फक्त शिकवतात. वादन तर सगळी मुलंच करतात. बरोबर. एक शेवटचा प्रश्न की आज 2026 मध्ये जेव्हा मागे वळून बघता, 11 वर्षांपूर्वीचा प्रवास बघता, इतक्या वर्षात मागे वळून बघताना कसं वाटतंय? ॲक्च्युली कसं होतं, हे पथक चालवणं माझ्या कॅटेगरीमध्ये नव्हतं. मी एक वादक होतो. पण माझे जे, जसं तुम्हाला सांगितलं, जे बाकीचे जुने वादक आहेत, त्यांना माहिती होतं की स्वप्नील सांभाळू शकतो. तेव्हा मला पाठिंबा दिला त्या लोकांनी हम्म, की तू चालव, आम्ही तुझ्या मागे आहेत. आणि आज ते आहेत मागे. हम्म, पण 10 वर्ष आणि 11 वर्ष पथक चालवणं हे सोपं नाहीये. हम्म, आता जशी नवीन पथकं ओपन होत आहेत आणि सुरू होऊन बंद पण होतात, हम्म, पण ते सांभाळणं खूप कठीण आहे. आज हे सामान, हे वाद्य, ताशा सगळं सावरून ठेवणं आणि प्रत्येक गोष्ट जपून ठेवणं हे खूप कठीण आहे. हम्म, आणि हे दुसऱ्या पथकांना पण माहिती आहे की सामान ते लोक कसं जपतात. हम्म. होय. दादा खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इतका छान इंटरव्ह्यू दिलात आणि तुमच्या नादरशाही पथकाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या ज्या गणेशोत्सव मंडळात तुम्हाला वाजवायचंय, वादन करायचंय, त्या नक्की पूर्ण होऊ दे. तर मी नादरशाहीचं जे ऑफिशियल ID आहे इंस्टाग्रामचा तो नक्की देईन. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लालबागची सिद्धी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि नादरशाही पथकाला सुद्धा लाईक करायला, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.